गड्या तू मामा काम करते की नाही, केलं की नाही त्यानं, नेल्या की नाही त्या बकऱ्या बोकडे काही, बुड्याचं कान झालं की नाही काही, आपल्याला अजून समजलं नाही गड्या, फोन लावणं त्याले की नाही. पादर घाईच मोठी करतं गड्या, घेणं देणं गड्या देवला. तुझ्या कसा स्वभाव बदल बा तू जरासा, शांतता ठेवणं, हे काम काय गडबडीचे आहेत काय, थांब ना तू जरासा, वय वय नको करून येईन ना आपल्याला त्याचाच फोन, येईन ना आपल्याला की बा असं असं झालं, केलं मी कान बुड्याचं. पादर घाई जा नाही बे, फोन लाव बरं तू त्या मामाले, काय झालं काय नाही विचार बरं त्याले. बरं तू शांतता करतो मी बाबा, पहिले फोन लावतो त्याले. तू काही चैन ठिकाणार नाही राहणार ना. तुला असं वाटून राहिलं की मला भेटते, कुत्र्याला भेटते, थांब बाबा फोन लावतो मी. पहिले फोन लावतो बाबा तुझ्यासाठी. लाव पटकन लाव फोन. नाही जाणलं का तो येईन आपल्या चाट मारेल का टिपारी, काही सांगता येत नाही यायचं सोट्टेचं. आपण जर इकडे भरोशा आणि तिकडे मारेन दांडी आपल्याला, तो बळ जाईन, बळची वाकही जाईन. लावतो थांब. हा नमस्कार मामाजी, झालं की नाही आपलं काम. शिवलाल जराशी शांतता ठेव ना बुवा. लेका गावाच्या बाहेर गाडी निघली फक्त लेका, आणि आलाही लेका तुझ्या फोन. थांब ना बाबा जरासा. मी असा फोन केलता बा, कुठे आहे काय आहे, कान झालं की नाही, पद्धतशीर मेळ आला की नाही बा, बंदे नेले की नाही गाडीत टाकू, त्यासाठी फोन केला मी ते विचारायला फोन केला ना तुम्हाला. येण सारं झालं, आता फक्त तुम्ही दोघे भाऊ शांतता ठेवा. आता मला असं कसं, मी एका ठिकाणी गाडी थांबवायला आता तडसाच पद्धतशीर मी व्यापारी आणतो, ते काय आहे तो फुकतो मी ते. पण आता काही मला फोन करू नका घडी घडी. बापा मामा, आम्ही शांतताच ठेवेला, नाही तर आम्ही कुठे गडबडा करून राहिलो, घाई करून राहिलो. कालपासून फोन केला का आम्ही तुम्हाला, तुमचं तोड बी नाही पाहिलं आम्ही न. कसं घाईचा विषय नाही, कसं झटकनी कसं कान करून टाका, आणि काय तर आपलं हिशेवाटी करून टाकू आपण झटकनी, कसं हाती लागायच्या अगोदर. भाऊ आता आहे की नाही, 8 दिवस मला फोन बी नका करून, काही नाही मा तोडी पाहू नका आता. 15 दिवस मी तुम्हाला फोन करते, तुम्ही मला करू नका. जसं आहे तसं आता राहू द्या. हे कसं जोपर्यंत निस्तारत नाही तोपर्यंत कसं ओके मध्ये काम, बिलकुल कसं तुम्ही माय नाही मी तुमचा नाही. बापा तुम्ही आळी टाकली, अरे काय बापा, कसं हे घेपदेपचा व्यवहार होता तेवढा निपटून टाकला असता आपण ना. मग तुम्ही तुमच्या घरी मी मा घरी. म्हणजे आहे तेच पकडले, जो आपण का शिवला जो पैसा कुठून आला तो कसं बकरे विकून आला, असं होईन ना बापा. ती कसं पहिलेच तर आपण खळकूश आपल्याला रुपये नाही, आणि आपल्याला आले तर मग आपल्याला खर्चाची ना नॉलेज नाही. कसं थोडीशी शांतता ठेवा, मी बरोबर कान करतो. कसं दोघे भाऊ जा तुम्ही आणि तुमच्या बापाला भेटा, जराशे असं पासं पुसा द्यायचे की बाबा असं नाही तसं नाही, लोणी पाणीला आ द्याल जरासं. त्याच्यासाठी मला फोन करून काय फायदा नाही बरं. त्यासाठी आपल्या अंगलट कसं बुडेल, कसं आता रिपोर्ट देऊ नका देऊ बरं. नाही तर मग आपण कसं आहे तेच गुतू. बरं मामा, आता जातो आम्ही दोघे भाऊ, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला मग ठेवतो फोन. हो ठेवा. बरं लवकर देवला चाल, बरं बुड्याला जाऊ आपण, वाळग्यात भेटेल, जरासं चोपड चापड करायला लागेल ना बुड्याले. जरासं झिरोसा द्यायला लागेल ना बुड्याले. पहिले सांग मले, मामानं कान केलं की नाही वाळग्यात आज बुड्या बकऱ्या, ते सांग तू मले. चोपड चापडचं नको सांगू. कान झालं का, नेल्या का मामान बकऱ्या, कधी आपला हिस्सा देते हे बोल तू. बकरी नेल्यान बरोबर आपल्याला तो हिस्सा बी देते. आता कसं बुड्याला माहित पडलं, बुड्या जायला वाळग्या, तो कसं चालणं मग आता तडसा निस्तारून आपण जरासं, पण बुड्या जरा चोपड चापड करा आपल्याला, कसं डाऊट नाही आला नाही पाहिजे ना आपल्यावर. बरं शिवला चाल, बरं चाल. हो चाल. देवदास भाऊ चला ना हो बापा, ते बुड्याचं कान झालं ना. बुड्या बकऱ्या नेल्या कोण चोरून, काय बुड्या बकऱ्या चोरी गेल्या. अरे काही नको बोलून बाबा, आता तर आम्ही बाजारात सोबत होतो बाबा, भजेच खाल्ले शेटाक आम्ही ना, आणि तू म्हणता आता बकऱ्या चोरी गेल्या. आता चांगल्या बकऱ्या काही सांगून आला तू. देवदास भाऊ मी काय खोटं सांगणार आहे का तुम्हाला. अरे बा आताची घटना आहे, आता गेल्या बकऱ्या बुड्या चोरीले. तुम्ही लय बाजारात पाहिल्याची, लय भजे खाल्ले तुम्ही त्याच्या सोबत, पण आता कान झालं बुड्याचं. बापा आताच तर बा बुड्याने 1.5 लाखाचा माल घेतला रे बा, बुड्याला चांगला चुना लागला रे बापा. कोण नेल्या रे बापा ह्या बकऱ्या. सांग आता बकरे पुरलेले कोणाले, हरामखोरायला कोण आहे तो तर सांग आता. एखादा या वयात म्हातारपणात हा बुडा धंदा करून राहिला तर हाही पोचला नाही रे बाबा, कोणा डोळ्यात बसला काय माहित. नाही
पुरा चुना लागला बुडा, पुरा रस्त्यावर येला आता. लडबंबल चालू आहे बुड्याची, लोटांकडे घेऊन राहिला बुडा. आणि शिव्या देऊन राहिला, दुसरं काहीच नाही. आणि तो मच्छर आहे सोबत. बुड्याला शांत करून राहिला, काय असं पुसून राहिला, पण बुडा काय गोड घेऊन नाही राहिला आता. त्या नाही तर काय होतो ना, तो सारा गमवलं ना आता बोकड्या. आता काय करीन बुडा, आता बस ना चोयत. आता काय ना काही करावं लागेल, आपल्यालाच करावं लागेल काय ना काही. कसं बुडा काही बी करू शकतो बरं अशा ह्याच्यात. हो, जीव बी देऊ शकते. मोठा मोठा घात होईल बुड्या बरोबर. आणि मग देवीदास भोट्याचा गाड्यावर बसून बोल्यापेक्षा थोडीसा चाला बा वाडग्यात, पा बा काय आहे तर सांभाळा त्या बुड्याले. जर आलो की नाही, मी बोलतो तोंडा, लोकायला होत नाही ते सई. कसं मी काही येत नाही गड्या थोडीसा. कसं मी आलं की नाही, लोक कसं कुरकुर करतात ना. कसं तुम्हीच जाण, तुम्हीच सांभाळा त्या बुड्याले. आणि जास्त काही मोठं मॅटर असलं तर मग मला सांगतो, मग मी येतो लागलं असतं थोडीसा. हो देवीदास भाऊ, तुम्ही असल्याशी मेळ कसा आहे सांगा ना. कोण ना कोणी बोलायला लागेल की जडसा. ना राजा सरपंच दिसून राहिले ना, आपले नामदेव हो दिसून राहील, ते तरी काय ना की बोलतात. मग तुम्ही तरी चाला तटलो. कोणीच नाही तडसे बुड्याला सांभाळा जरासे. तुमच्या म्हटलं तरी ऐकीन राजा तो बुडा. काय मग तसा लय लडबोंबल करून आला ना बापा बुडा. मला यायला काही हरकत नाही ना, पण लोक कसे गावातले लोक बोगस आहेत ना, राग करतात ना. बिंबिया लेटापासून राग करतात. मला यायला काही नाही ना. कसं मी कसं बोलतो, तोंडावर बोलतो. मग तोंडावर लोकांच्या कशा आगा होतात. त्यामुळे मग मी काही येत नाही. तुम्ही जा, सांभाळा. नाही सांभाळा गेलं मी हावस ना, देवीदाससाठी हजरच आहे मग. राजा देवीदास भाऊ, तुम्ही ना कच्ची खाल्ली राजा. काय राजा, डोळं मोडून द्या त्या बुड्याचं. काय भानगड, काय रिपोर्ट द्यायचं काय माझून. काय ना ते ताळा लहान त्या बुड्याचा. काही कच्ची खायचं नाही ना बा. त्या बुड्याचं मायाचा चांगलं पट्टी. आम्ही सोबत चहा प्याला, भजे खाल्ले आम्ही ना. पण त्याचे पोरं सुधे नाहीत ना. तो देवल्या शिवल्या बोगसात ना ते. त्याच्यात माय ती भरे पटत नाही. सांगतो तरी सांगा, मारा खऱ्या लिहू का मी. ते भादरतीन काही, मी बोलीन काही. राजा देवीदास होत्या शिवल्याने देवल्याला भेटा. काय फुक मारले उडून जातात राजा. आणि तुम्ही त्या चबरेल घेऊन राहिले, घेऊन ना दे ना, चाला तटलो. काय त्याच्या बुड्या मेळ आणून द्या तुम्ही. त्या सडेल वाण्याच्या पोरेल काय भेटा तुम्ही. त्या बुड्याला कुठे वागून राहिले ना, बुड्याकडे कुठे पाहून राहिले काय. ते भ्याचा नाही ना रे बा. पण मग भांडणाचा विषय आहे ना. मा बायकोले एक तर मी शपथ दिली की आता भांडणं करणार नाही, काही भानगडी घरी आणणार नाही बा. कसं बायकोले शब्द दिला तो पण पाळा लागेल की रे बा. नाही तर मग माय बायको चालली जाईल मला सोडून. अशी आपत आहेत भाऊ मामांगरे. नाही येत आहेत ना, माय गुंडी फसेला आता. देवीदास झाला रे बापा बायकोचा भाड्या. काही खरं नाही याचं. बायकोच्या पुढे जाता तू तरी वाजवते. पुढे करणार झाला रे बापा, झाडपूस झाला. काही खरं नाही देवीदास सगळी. हो देवीदास भाऊ, नका येऊ बा, जा तुम्ही. रे बापा, एक आपत गेली निघून. आता दुसरं काही येऊ नये झालं फक्त. बापा रे, वाचवा रे, बरबाद झालो रे मी. मा बकऱ्या पण नेला रे चोरून. अरे बापा रे, खलास झालो रे मी, खलास झालो रे. वाचवा रे बोले, काय खरं रे बाय. काय सरपंच हा तर बुड्या आवाज येऊन राहिला, मोतीराम बुड्याचा. काय झालं रे बुड्याले. वाचवा रे करून राहिला बुड्या. काय सांगा रे, काय झालं तर बुड्याचा असा काही कल्ला कधी करत नाही बा. आज काय भानगड राहिले बुड्याची. मोठमोठ्या नळला वाचून राहिला बुडा. काय लेख सरपंच, शिवल्यानंच नाही मारायला आलो बुड्या रे. तो लय खांडू खराब आहे राजा. आता कसं बुड्याचा पैसा येला आणि त्याची कडकी. एक तर सासऱ्याने पादला झाले, सासऱ्याने रुपया फेकून मारला झाले. आता त्या सासऱ्या आता बुड्या काढला वाटते राजा कोऱ्यानं, शिवल्यानं. तसंच वाटते बा. काही खरं नाही बा. तर शिवल्याचं काय करीन म्हणून याचा अंदाजच नाही गळ्याचा. हो, कारण डोक्यात खाली जाईन तो पायदलच आहे पुरा. बापन माय त्याला काही समजत नाही. सायाला पैसेच पाहिजे नुसता. बरबाद झालो रे मी. 1.5-2 लाखानं डुबलो रे मी. आता डुबलो रे. आता काय करू मी. मच्छर दोर आणतो, फाशी घेतो. आता काही खरं नाही माय. मी काय कसं काय करू आता पुढे. हा पैसा आता केवढा कसा काय फेडू मी. एवढा पैसा मा बोकांडीवर एवढं वजन झाला आता. अरे बरबाद झालो बापा. 1.5-2 लाखाला काय वाडग्यात काय माझून चालू आहे का बुड्याचं. असा कोण कल्ला करते शिवल्या फिवल्याचं नाही मॅटर. दुसरं जर आहे सरपंच. आपण फालतू त्या शिवल्या डाऊट घेतला. हे दुसरंच काहीतरी झांपड दिसून राहिलं मला. काय झालं लेख काय पण या बुड्याचं काय नेमकं काय. रेड गिट्ट नाही पडली लेख बोकड्या ऐकतानी. मोठं निघून राहिला बुड्या दुकानावर. काही ना काही भानगड तर नाही झाली लेख.
व नक्की काही ना काही झमेला झाला भाऊ. बुड्यानं कापेल असतील बकऱ्या आणि आले ते पकडणारे, त्या बुड्या सापडला हाती. बरं सरपंच अटी उभे राहून तर आपल्याला काही समजणारच नाही. तटीच जा लागेन वाळग्यात, काय आहे काय नाही पाहा लागेन आपल्याला आता. पाहिल्याशिवाय तर काही मिळत नाही. चला बा चला. काय बा लोक असतील तर असो बा, जराशी काही शांतने लोक आता 8 लोक बकऱ्या आणल्या फक्त चोरून, इकलेही नाही अजून तर आलाही पाहून ठेवले आता. एवढा पैसे तुटेला आहे तो. बेजा बेजा नीता आहे रे बापा लोक येईल. काय लेगा लोक असतील तर असो बा. हा शिवल्या तर निकच आहे, असा बोगस माणूस आहे. तू तसे कामच तसे करतो, त्या मागे भिरोड लागीन तर काय नाव आहे या? त्याचा हिस्सा अशी नाही यायच्या म्हणून तुला धगडी बोल लावून राहिली. मामा हिसा पिसा काही नाही हा. आपण गाड उपटून मेहनत करेला याच्यात हा. एवढ्या बकऱ्या चोरून आणायला सोपी गोष्ट नाही हा. त्याला काय तर व्हायची मलाही देता का? हेमाळपणा ना करत जाऊ. कधी उठलं सुटलं की त्या शिवल्याला पार्टनरशिप देता राजे हो. आणि आपण बसतो राजा इकडे हिसके घे. ते सोडून द्या धंदे आता. मामा पोलिसांनी पकडला आपल्या की सपाटे आपण खातो आणि शिवल्याला आहे ती मलाही खाते. कसं ते पुरत नाही. त्या शिवल्या फिवल्या हिसा फिसा नका देऊ, म्हणून टाका त्याचा व्हिडिओ. आपण इकडे ह्या बकऱ्या विकून टाकू आणि आपण इकडे पैसे खर्चू दे. शिवल्याला न लागू. बाबा तसं नसते बाबा. जरासं कसं हे वागून ठेवा लागतात कुत्र्यासारखी. जरासा कुटका टाकला की मागं मागं फिरतात हे. खबरा कोण दिन मग आपल्याला चोऱ्या कशा होतील. हे चोट्टे बाबाच लागतात 2-4 असे सोबत. जायत ना 10,000तले 1,000 रुपये जातील, याच्यावर काय जाणार आहे. पण आपल्याला खबरा तर भेटतात द्यायच्या जोडच्या. मामा खबरा तसे भेटतात आपल्याला. काही याच्या नांदी नका लागू. हे साले बोगस आहेत. फुकाची मलाई खातात राजा आणि आपण हिसके घेतो राजा आठीसा. तुमच्या मामानं गडे हो, तुमच्या म्हटलं जर ऐकलं असतं तर काले मागे असते तुम्ही. काले गाडी लटकून या लागलं असतं, लय पुढे असते तुम्ही. अदलोक तर 4 व्हीलर मध्ये फिरले असते. पण या मामाले डोकं नाही ना तुमच्या मामाले. तू गड्या आलू पोंगा मा भाषेत फूट नको टाकून. बैका बैकीचे कामं बंद करून टाकते. तुझे माहित आहे मला काय तर. तू मग आता होऊ जात ना भाऊ, मला साऱ्या गोष्टी माहित आहे. तू कसं आहेस तर त्याच्या मधामध्ये फूट टाकू नको. आणि त्याला फोड्या प्रयत्न करू नको बरं. तू भारी जाईन तुले ते. आलू बोंगावर तर खरं बोलतं ते. तुम्ही मिरच्या जमतात का मग? लेका येईल अजून कपडे नाही घेतले तुम्ही, त्याच्या कटिंगा नाही सुद्या. खाऊ पिऊ घालत नाही त्याला. वाहिले ना ते पुरे. नुसतं का चोऱ्याच करून घेतं त्याच्या जोडून. रे तुमचा मामा काय तिथून तुम्हाला हाती चाललेले को मामा करत माग राजा आलू पोंगे मामा बरोबर आहे तुमचं. आमचा मामा आम्हाला की नाही फिरूनही पाहत नाही, खाऊ पिऊ घालत नाही काही. त्या दिवशी मी भाजी पुरी मागितली, दिली नाही मामा. मला उपास ठेवलं दिवसभर. थांब म्हणे आपला काही मिळाल नाही, थांब म्हणे आपला काही मिळाल नाही. सांगा मामा. आलू पोंगे मामा बरोबर बोलता राहिले तुम्ही. जवायचं पोर हरामखोर खाऊन पिऊन झालंय मावर शिरजो. मी आहे म्हणून तुम्हाला पोचून तरी राहिले लोक हो. कामाना धामाजी. ते हरामखोर असो आम्ही, पण ते कसं ह्या इके लाईनला लहान काहीतरी आणाने एखादा बेपारी झटकणी आणि झटकणी गेम करावा. कसं टाइमपास करू नका ना. तिचा भुसकर पोलीसची गाडी चार आपण अटकून जाऊ. कसं आज लोक तर गावात माझं झालं येशील ना. त्या बुड्यानं सारी दोंडी पिटली येशील गावात. चला लवकर करा लवकर या बकरीचा काढ. भाषा फक्त आहे की नाही तू हुशारा द्यायच्या या गँगीमध्ये. हे सारे दोघंही थांबलटात झाले. नुसतं मायाच केंडा काढतात हे, दुसरं काहीच नाही. बरोबर बोलला भाषा. आता फोन लावतो मी. बेपाऱ्याला फोन लावतो ना. इकेच्या अगोदर आपला पहिली हिस्सा कसं देऊन टाकतो मध्ये. मला मोकळा करतो मी. काही तुमच्या मागं फिरत नाही गडो कुत्र्यासारखा. तू काही खरं नाही बापा. टापशीन एखाद्या कुठेतरी मले फसवशील का तू. का तू इथे भनभनत आहे रे बापा. चारे गड्या भाषा पाय जरूर बकरे गड्या. मी आलोच फोनलो. मामा या तुम्ही या. बेपाऱ्याला फोन लावा जा. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा बरं. आणि चला बघा मग पुढे आता. काय गंठन काय म्हणते सासरा? काय सांगू पाटील, बोर झालो मी आता. माझा सासरा घरी जायचं नाच नाही घेऊन राहिला. आले का लोकांचे सासरे येतात त्याले का लोकांना न वय वाटते बा. तू म्हणतो बोर झाला. कसा माणूस सासरी बाबा तू. माझ्या घरी सासरा इथे 1 दिवस 2 दिवस राहते. माझा सासऱ्याला हप्ता झाला नोटी सोडून राहिला. माझा सासरा रोज मटण दारू अंडे. त्याच्याशिवाय दणकाच नाही. माझ्या सासूचं कुरकुर करणं चालूच आहे. माझ्या बायकोला बैकून देऊन जाईल माझी सासू. सांगा यासाठी येला त्या दिसा. आणि काय लाल करतर बायाचा बोर होईनाचा काय माणूस.
करमून राहिलं शीन तुझ्या सासऱ्याले गमत तशी नाही बी अटीसा कसं आता पोरगी खाऊ पिऊ घालत अशीन आणि तू बी आणून राहिला मग कसं माणसाला वाटते 2-4 दिवस राहा जवळच्या घरी कोणाला वाटते तिथं माझा सासरा पुरा चुन खाऊ आहे माणूस. हा त्याच्या घरी गेलं की भजन वडेन त्या पूर्ण या पाया करते. मटण तर एक दिवस नाही आणत मला वाटते रोज आता रावली मटण आणा पाहुणे बा मासू आणा पाहुणे बा. अडीच जसे काही झाडाला पैसे लागेल झाडली की पडले. जेवढी अक्कल नाही का माझा असेल की हातावरचं पोट आहे आपल्या जवळचं की काही जरा विचार करणं नाही का. काय घंट नवीन आहे तर कसं जरासं सहन करा लागते. आता पुरीच्या घरी आले कसं वर करा लागते सासऱ्याची. नाही तर मग का असं बिचकलं की नाही बाबू बेकार होते बरं हे असं म्हणणं उजू आता. काय पाटील तुम्ही नवीन म्हणून राहिले बा मा तोंडात माशा चालल्या ना साऱ्या. कडलोक मी आता कडलोक पूर्व येईल सांगा ना तुम्ही. 3,000 रुपये उसने केले मी. कामाला जाता येईल नाही राहिले एक तर काहीच नाही. हे पाहुणे यायला घरी तर सासरा यायला घरी तर आपण कुठे जायला लागले की मागायची ते सासरा सांगा आता. कसंच काय करा माणसानं. राजा पाटील म्हणजे कामाला जाणं सुचत नाही याच्यात बसा वाटत कारण की हा माणूस बोर करते. आता कसं आहे माझ्या उचलं काम चालू आहे 100-200 याच्याकडून घेतो बापा याची बराबरी करतो. कसं खाऊ तर घालाच लागेल. सासरा यायला म्हटल्यानंतर खाऊ नाही घातलं तर ते बोम काय बाबा जवळ यायला चिकट आहे सांगा आता. मा पोट भरत नाही आता हे मला तर येऊन बसले बापा. जाऊ दे गड्या गंठ नवीन आहे थोडासा त्रास होईल. असं सासऱ्याने आपलं नाव काढलं पाहिजे ना की लेक जवळ लेक लय दिलदार आहे. हो जो म्हटलं तो खर्च करते आपल्यासाठी दारू मडण कोणा गोष्टीची कमी नाही पडू दिली. 4 लोकांना सांगितलं पाहिजे जवळचं गुणगान गायले पाहिजेत ना सासऱ्यानं. नवीन आहे म्हणता राजा पाटील मा तोंडात माशा चालल्या साऱ्या किती घण्या उचला हो मी. आता ते लोक जर या मा सासरे जर मागे आले पैसे तर मग काय दाद देऊ का द्यायला सांगा ना. आपणच होईन की नाही माया. राजा कामाला गेलो असतो राजा पण आता कसं सुचून नाही राहिलं मला. गंटन होतच राहतात त्या गोष्टी. आता कसं नवीन लग्न झालं की नाही हे कसं फोसफाटा येतच राहते. काही नसते ते एखादा वर्ष असते मग काही तोंडही नाही पाहायचं कोणी फोनही नाही करत. मेला एक जित आहे जवळ इथं कोणी पाहिले नसते. एक पहिली असते नवई दिवाळी. बाबा पाटील तुम्ही म्हणून राहिले बा आता काय आता मग आता रोजचं काम करणं बंद करेल झालं बा. सासरा राजा ढोंगर नाही सोडून राहिला माया. राजा मा घरीच आहे राजा जात घरी जा असं म्हणता येत नाही एकतं. ते म्हटलं तर राग आहे ना. सासऱ्याचं पण सासू तर म्हणत असेल घरी चाला सासूले लावणं काहीतरी फूस तर बायकोला सांग नाही तर मग जास्तच त्रास होऊन राहिला तुम्हाला तर. सुद्ध मान तिथालाय बाबा. ते तर म्हणते मी अटीच राहतो जातच नाही म्हणते पोरीले सोडून. तिने तर पुरा म्हणजे मागे मग फसवायला काय सांगता तुम्ही. माय बायको ते एका खोलीत झपतात आणि आम्ही जवळ सासरे इकडे वरांड्या झपतो सांगा आता काय लग्न करून फायदा आहे माया. बायकोला सांग ना मग काय ना काही करणं गेम तू याला का तळा मिळ नाही का सारा हुकून राहिला आणि गेम वरंड्या झपे दिवस आले तू येतले का. नवीन लग्न व्हायला माणसानं कसं जोसात पाहिजे का आणलं का काही ना काही. आता तू कसं आहे की नाही तर बायकोला फुसला तू. वा चला बा पाटील काय ना काही करतो मी नाही देतो आता काढून आता सासूले बी सासऱ्याला बी. लय दिवस झाले ना. एक तर काही मिळत काम नाही माय. बायकोले सांगतो मी आता तुम्ही बरं माझ्या डोक्यात टाकलं हे. जातो मग पाटील मी. हो जाय बा जाय. सासू सासरे आले आणि घंट्याचा गेम फसवला रे बापा. काही खरं लिहिलं का घंट्याचं सारा मेळ हुकवला घंट्याचा. पुरा खाव करत अशी नंदरून पण आता काय करीन बिचारा. सासू सासऱ्या पुढे जाता येत नाही काढून देता येत नाही एक तर. मोठी आपत होईल बाईच्या भोवती. जाऊ दे बापा घंट्याच बहीण चाल बापा आपण वावरात जाऊ. पुढे बा काही नाही झालं लोन लोकांना आपण पोलीस कंप्लेंट देऊ ना. तुम्ही काय नळला वाचून राहिले लोन लोका बा तुम्ही. अरे घटका झाली राजा आता काय तुम्ही टेन्शन घेऊन राहिले त्याचं. चोरानं चोरून नेले आता आपण काय करू शकतो आता. आपण काय ना काय करू पोलीस कंप्लेंट देऊन आपण शांत ठेवा तुम्ही. बा मी बरबाद झालो ना बा रस्त्यावर आलो ना. आता कसा करू मी धंदा काय खाऊ घालू मा बायकोले मी. कसं करू आता मी मला काही सुचून नाही राहिला आता. त्या व्यापाऱ्याचे काही 1 लाख रुपये द्यायला लागतात मला मा बोकांडीवर. आता बकऱ्या नाही बोकडे गेले माये काय करू मी आता. पुढे बा आता लढून वापस येणार आहेत का त्या. मन लहान करू मोठ्या मनानं आता तुम्ही कसं स्वीकारावं आहे. आपण जाऊ आता पोलीस स्टेशन देऊन कंप्लेंट देऊन टाकू. हे लढणं टेंबणं बंद करा तुम्ही. हे कसं चांगलं नाही बरं. तुमच्यासाठी तर चांगलंच नाहीये कारण या वयात लढणं बरोबर नसते. करू राहिलं लढू राहतं काय करू. मा पूर्ण परेशानावर मी. सांग ना तू मा किती रुपये नुकसान झालं सांग बरं तू. तू एकच घेतल्या ना म्या. उडे बा काऊन टेंबलून राहिले काय झालं असं. पुरा भोगाऱ्याचा आवाज येऊन राहिला पुऱ्या गावात काय झालं काय.
पण काय सांगू बा, बकऱ्या चोरीला गेल्या ना रे बाबा. मा बोकडे आणले होते ना म्या धंद्यासाठी, पण ते लांबवले गड्या. पुरा बरबाद झालं मी रस्त्यावर यायला आता. हो हो हो, उन्हाळा लागला ना, कर उन्हाळा लागला की लोक कसे चोऱ्या करणं सुरू करून देतात. चोट्टे बेजा होतात ना, उन्हात कळकी येते ना. गडे हो, मी बरबाद झालो गडे. हो मा बकऱ्या चोरीला गेल्या, मा धंदा बसला रे गडे. आता काय खाऊ मी, काय ठेवू. गद्दारीचं फळ आहे बुडे बा तुम्हाला. हा बापा, मा धंदा पार्टनरशिप तोडून टाकली तर बुडा काही म्हणत नाही, तर त्याचा फायदा घेतला. दुसऱ्याला डुबवलं की स्वतःही डुबत असते बरं माणूस. समाधान तो विषय नाही ना आपला. मा दोस्ताली एकटं कसं डुबवलं ना. तू काय बोलून राहिला असं? हे बोल नको ना, हे बोलायला टाइम आहे गेला का? बस मी कोणाला डुबवलं रे बा, कोणाला डुबवलं? मला माहित आहे गड्या, 2 लाखांना डुबेला मी सध्या आता. मी कोणाला डुबवलं? मी रुपयाने खायला का कोणाचा? तू म्हणतो का सम्या डुबवलं म्हणतं? अरे तुम्ही डुबवलं कोणाला म्हणता? अरे रोग बुड्याला डुबवलं ना. हा बुडा नव्हता का तुमच्यासोबत पार्टनरशिप मध्ये धंदा करून नव्हता राहिला का? बुड्याची पार्टनरशिप तोडली तर रुपया फेकून नाही मारला बुड्याला तुम्ही ना. आणि वरून तोंड करून विचारला मी कोणाला डुबवलं? तुम्हाला लाज नाही वाटली? मग आता घ्या ना दाबून, गेल्या बकऱ्या चोरीले जशाच तसे. हो समाधान, तोंडाला कुलूप लावणं गड्या. त्याचं मन नको दुखू ना. पहिलेच तर दुखी आले का तो. त्याच्या बकऱ्या चोरीला गेल्या गड्या. पहिले डुबेला आणि तो. अरे तू काय लावलेलं काय? हे माय काय लावून राहिला? लुच्चे कामं गेली का असंच होते ना होय. बरोबर सदा भेटते आपल्याला. कोणाचे लुच्चे कामं गेले? काहीच नाही केलं ना गड्या. हो, रक्ताचं पाणी करून धंदा करून राहिलो ना मी आता. म्या काही कोणाला डुबवलं नाही बापा, काही नाही. तो रघुवटी उभा आहे बापा, त्याला विचारा ना तुम्ही डुबवलं का म्या? तुम्ही काही बोलता बापा, मनात पडीन ते. काही खरं नाही रे गड्या. आता मी आलो रस्त्यावर भीक मागायची बाई आली बाई. बुडे बा, लोळून गिळून काय बकऱ्या वापस येणारच का आता? जे झालं ते झालं आता. तुमच्या जीवाला काल तर देऊन राहिले, हे ना देणं ते लोळणं बंद करा तुम्ही. आपल्याला आता पुढचं काय ना काय करावं लागते ते विचार करायला लागेल जरासा. तरी म्हणून मा बापाले की राजे हो, तुमच्या कसा धंदा सांभाळला जात नाही बरं. आमच्या हाती आमच्या हवाले करा तुम्ही. आम्ही दोघं भाऊ सांभाळतो. बुडा गोट ना घेणं. आता झाली की नाही चोरी? आता कोणाला म्हणजे कोणाला गड्डा बसला तू? आम्हालाच बसला की नाही? आमचं नुकसान झालं की नाही? बा शिवला आला आपला बाप आपलं नाही ऐकत, साऱ्या गावात ऐकीन. सांग कामे आहे ना आपला बाप. आपण म्हटलं ते तर कधीच नाही ऐकणार. आपण दिसलो की बुड्याचा पारा गरम होते. काय व्हायला काय माहित बुड्याला असं. तुमचाच हरामखोर डोया होता, तुमचा डोया होता ना. मा धंद्यावर तुम्हीच काही ना काही कांड केलं असेल. दोघे जण खांडू खराबे आहे तुम्ही. माझ्या पोरं जरी असली की नाही तरी मा पुरा डाऊट तुमच्यावरच आहे. हरामखोर तुम्हीच काही नाही काही मला गंडा घातला. मला माहित आहे ना, तुम्हीच गेम केला माया. पुढे बा उठा बरं तुम्ही, चला बरं पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देऊन येऊ आपण. चोरायला का तसे सोडता काय? आपच पोलीसवाले थांबलतात चोरायले. मग सरपंच काय फुकाचे कुटाने करत राहतात राजे. पोलीस स्टेशन रिपोर्ट देऊन काय फायदा असते? किती रिपोर्ट दिले लोक आपल्या गावात, किती कांड झाले. काय एकही चोर सापडला काय अजून आदलो? एकही सापडला ना. काय राजा फालतू कुटाने जट लोक जाणं भाडं जवळ खर्च न. तर द्या कुठे देता रिपोर्ट. झालं नुकसान. काही भाऊ फुकाचा पैसा नाही, घामाचा रगत वकील आहे मी या धंद्यात. तुम्हाला वाटून राहिलं फुकाचा नाही ना भाऊ रे माय. चाल बा सरपंच, तू म्हणून आला रिपोर्ट द्यायचा, रिपोर्टच देऊ आपण. कोणी असो तो अंदर जाईनच. तुमच्या मनानं काही करा बाबा, रिपोर्ट द्या की काही करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही काय आमच्या म्हटलं ऐकणार आहे का? गावानं म्हटलं तसं तुम्ही कसं मुतात त्याच्या मुतान दिवेला होता. पोराईनं म्हटलं तुम्हाला चालत नाही काही कोणती गोष्ट. तर तसे सुदे पाहिजेत. हे तर पुरे कैचे नारदात पोरं, बिनलाजात माय पोरं. आणि काय ऐकू मी मा पोरायचं? लाजा तर पाहिजेत, भडवी जाईल त्याईले. बापा मायले काढून देतात घराच्या बाई लाता मारून. आणि बापा जो पैसा आला की बापाले चाटायला येतात लायसाठी. आता मोठ्या वडीचा तोंड दाखवायला आले. अरे हरामखोर, मला तर डाऊट आहे तुमचा दोघांचा काहीतरी कारनामा असण्याच्या. मोतीराम कसं काही कोणाचं ऐकू नको. पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाक. जे काही करतील ते पोलीसवाले करतील. मग चाललं हे गावातले लोक ना तेल टाकायचेच कामं करतात. हिजवायचं काम तर करत नाही. रिपोर्ट द्यायला जातात. आता काय जातात काय माहिती, काय झाटा सापडणार यायली रिपोर्ट देऊन बी. तरी हाता नाम्या बोलला नाही अजून. आता नाम्या बोलला की अजून तशी बुड्याला जोर येते. बापा शिवल्याला आता कसं होईन रे बापा. हे तर रिपोर्ट द्यायला चालले ना रे गड्या. त्या मामान जर आपले नाव सांगितली बसलं का आपला पिशारच आहे. मग काहीच होत नाही, तू काही टेन्शन घेऊ नको ना रे.
आज लोक किती कांडे गेले मी आज लोक तर हाती नाही लागलेले का. हा बुड्या चला बरं रिपोर्ट देऊन येऊ आपण अटी काय थांबायला पुरत नाही टाइमपास जेवढं करू तेवढं कसं गडबड होईल. हा पोलीसवाले चोर सापडणार नाहीत. चला लवकर रिपोर्ट देऊ आपण. खरंच बुडबा रिपोर्ट देऊन येऊ आपण. आपल्याला नुकसान झालं राजा धंद्याचं. चला बा चला. हो तुम्ही म्हणता तसं बापा रिपोर्ट देऊ. मित्रांनो तुम्हाला जर पुढील व्हिडिओ या स्टोरीवरती लागत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की व्हिडिओला शेअर करा. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. कारण की व्ह्यूज खूपच कमी येत आहेत. कारण की आम्हाला कसं बनवायला खूप त्रास होतो. हा खूप वेळ जातो आमचा. पण कसं हां मित्रांनो एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बा फक्त व्हिडिओ कसं शेअर करा. मित्रांना पाठवा आपला व्हिडिओ आणि जास्तीत जास्त व्ह्यूवर्स आपल्याला भेटले पाहिजेत. चला मित्रांनो उद्या भेटू आपण पुन्हा.